हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. मी मोनिका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. कशा आहात सगळे? छान ना? छानच असले पाहिजे, कारण हा आपला डायलॉगच फेमस झाला होता. तर चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. आजचा टॉपिक म्हणजे XYZ, फक्त नासका कांदा. आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एका नासका कांद्याची आणि त्या नासक्या संघ कुणाची आज एंट्री होती, फौजमधलं BSFमधलं जवान, त्याची एक एंट्री होती. तर आपण त्याचं रेकॉर्डिंग ऐकणार आहे. आधी त्याच्याविषयी थोडंफार बोलूया आणि नंतर त्याचं रेकॉर्डिंग ऐकूया. तर आजचा ब्लॉग फक्त एक नासका म्हणजे माझा एक्स नाही म्हणता येते, चालू नवराच तो अजून नवरा. नवरा म्हणायच्या लायकीचाच नाही आहे. एक फौजी जवान, BSF जवान, याची आज आपण रेकॉर्डिंग ऐकणार आहे. कारण आता सध्या बंद केलं होतं, मी कालच्या पण ब्लॉगमध्ये सगळ्यांना सांगितलं, मी त्याच्याविषयी ब्लॉग बंद केला होता. मला त्याच्यात इंटरेस्ट नाही राहिला, त्याचा ब्लॉग बनवायचा तर इंटरेस्ट नाही राहिला. पण म्हणलं आज नासक्याला पडल्याची इच्छा आपल्या ब्लॉगमध्ये यायची, तर नासक्याला ब्लॉगमध्ये घेतलंच पाहिजे. कारण त्याची लायकीच नाही, तर त्याला ब्लॉगमध्ये त्याला इज्जत असते, त्याला ब्लॉगमध्ये नसतं घेतला, पण त्याला इज्जतच नाही म्हणलं, त्याला ब्लॉगमध्ये घेतलंच पाहिजे. तर आज आपण असं बोलूया पहिल्यांदा सगळ्यात आधी, की ह्या नासक्याने काय केलं. काल पण कमेंट केली, परवा पण कमेंट केली, इन्स्टाला पण कमेंट करायला आला, पण त्याचं काही तिथं काही भागलं नाही, म्हणून तो आपल्याला परत यूट्यूबला भेटायला आला. तर नासक्या, आज तुझा घनश्याम कोण आहे? BSF जवान, 62 बटालियन BSF, 62 बटालियनचा म्हणून एक घनश्याम नावाचा व्यक्ती आहे, त्याची आजच्या रेकॉर्डिंगमध्ये एंट्री होणार आहे. तर रेकॉर्डिंग आपण काय करूया, थोडं थोडंच ऐकूया, कारण खूप पसारा मोठा आहे आणि ते ऐकायला कंटाळा येतो प्रत्येकाला, म्हणून आपण शॉर्टकटमध्ये रेकॉर्डिंग ऐकू. आज निम्मा ऐकू, उद्या निम्मा ऐकू. तर जेवढं निम्मा ऐकणार आहे तर त्याचं अगोदर थोडं बोलते आणि नंतर त्याच्या सविस्तर बोलते मी. तर आपण आज त्या नासक्याचंच म्हणजे BSF जवान फौजी 62 बटालियनचा सोमनाथ दरगुडे, त्याचं आपण रेकॉर्डिंग पहिलं ऐकणार आहे. त्याने जेव्हा बायका पटवायच्या म्हणलं ना, तो कोणत्या उद्देशाने बोलतो, काय बोलतो, हे मी तुम्हाला ऐकवणार आहे. आणि तो अशा बायकांच्या रिलेशनमध्ये राहतो ना, की ती बाई दारू पिती, बिअर पिती, अशा बायकांसंग राहतो. तो बायकांना विचारितो, म्हणजे तो काय करतो बरं का, म्हणजे माझ्या ते रेकॉर्डिंग ऐकण्यावरून मी सांगते. तो काय करतो की दारू पाजायची, मग त्यांच्यापाशी झोपायचं, त्यांच्यापाशी सगळ्या गोष्टी करायच्या, आणि मग त्या बायकांना पैसा पाणी सगळं खायला प्यायला पुरवायचं, त्यांना कसं मानवायचं, आजच्या ह्या रेकॉर्डिंगमध्ये आपण ऐकणार आहे. आणि त्याच्यासंगच कोणतो एक BSFचं जवान म्हणून घनश्याम आहे, त्याच्याच याच्यातला आहे 62 बटालियनला. आणि हे आपले व्हिडिओ जे बघतात आहे ना, BSF जवान पण बघतात आहे, कारण त्याच्या युनिटमधली पण लोक बघतात आहे. तर हा जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा आजचा, कारण आजची जी सोमनाथ दरगुडे संघ एंट्री होणार, ती घनश्याम नावाच्या मुलाची एंट्री होणार आहे. तर सोमनाथ दरगुडे त्या समोरच्या बाईला झोपण्यासाठी कुणाकुणाची नावं सांगतोय, कुणी ओळख करून दिली, तो कुठला आहे, MPतला आहे का UPतला आहे, हे आज आपल्याला ऐकायला भेटणार आहे. तर चला मग आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. कारण घनश्याम नावाची व्यक्ती आहे आणि समोरच्या बाईला दारू कोणती प्यायची, बिअर प्यायची का वडका प्यायचा का कसला मटका प्यायचा, ते आपल्याला ऐकायला भेटणार आहे. कारण मी सहज म्हणलं आता ह्या नासक्याचं घ्यायचं नाही, पण ह्या नासक्याचं रेकॉर्डिंग मला ऐकवणंच गरजेचं पडतं. कारण मी सहज माझा जुना मोबाईल घेतला आणि त्याच्यामध्ये त्याचं मेमरी कार्ड टाकलं आणि त्याचं आता रेकॉर्डिंग ऐकूया आपण. चला आपल्या रेकॉर्डिंगला सुरुवात करते, फक्त व्यवस्थित रेकॉर्डिंग ऐकताना फक्त व्यवस्थित ऐका आणि त्याच्यावर मला कमेंट करा, आणि राहिलेलं रेकॉर्डिंग आपण उद्या बघूया. चला. अरे बाप रे, आप तो मास्टर है सारे दारू के नाम पता है। मानना पड़ेगा आपको, एक लेडीज होके भी सारे दारू के नाम पता है। सुनिए ना, बोलिए ना, प्लीज प्लीज प्लीज। अरे घनश्याम के साथ देखा नहीं मुझे? नहीं देखा। हाँ? नहीं नहीं देखा? ना। देखा तो गया। नाम नाम पवन। पवन मतलब हवा, अच्छा मतलब एयर। अच्छा, किस्मत हमारी, अगर उधर है नहीं, उधर आपके इलाके में, आपके जो दरियाल में अभी। हेलो, सुनो ना, हेलो, मैं क्या बोल रहा हूँ, किस्मत हमारी, हम उधर आप भी मिलने आते आपको।
हम उधर है ही नहीं तो अभी मिलने आते आपको। है हम्म, आशो हम्म, आशोन आ जाओ। है क्या करेंगे, मिलने आए, अभी नहीं आ सकते यार ऐसे में। हेलो, হ্যাঁ শুনছি बियर पे की बियर लेके आऊं? কি बियर पे होगी? না अभी लेके आऊं? না আমি কারো পয়সা খাই না अरे पैसा खाने की बात नहीं बोल रहा हूँ। हेलो हेलो, Yes. गिफ्ट लेके आऊं? আপনি কি বাংলা বোঝেন बांग्ला बुझी ना আমি। কি বোঝেন উর্দু উড়িষ্যা হিন্দি মারাঠি आई शपथ। हंसते हो तो जोकर का आपने क्या बोला पता है? क्या ती काय म्हणतीये की तुम्हाला हसतो मी, काय तुला जोकर दिसते का? अरे हा जोकर रे, हा जवाडा आहे, जवाडा सोमना दरगडे एक नंबरचा जवाडा आहे. हे हिला दारू बिरू पाजायचे, आता काय करायचं आणि काय नाही, कोणती दारू प्यायची, कोणती ब्रेजा प्यायची. अरे जवाड्या सोम्या, तुला लाज वाटते का रे कुत्रे? किती बायकांना दारू पाहिजे तुरी तू. इथली पण तुला आठवते का याच्यातली शिवाजीनगरची सरकारी वकील होती बघ तुझ्या संग, तिच्या संग मग 3 महिने डांगडिंग डांगडिंग केली, तिला दारू पाजायचं, बिअर प्यायचं मस्तपैकी. चला पुढं आपण ऐकूया. आप बहुत इंटेलिजेंट हो, बहुत बहुत स्मार्ट। इंटेलिजेंट मैं आप तो उधर, बिल्कुल नहीं आप तो बीएसएफ में बिजनेस में होना चाहिए। जाबो जाबो बात सुनो ना, जाबो आपका नाम बताओ ना। अरे ब्लॉग तो खोल दो यार। आपको तो खा नहीं रहे ना, आपको मिलने आ रहे ना, आपको देख सकेंगे अभी कभी। उस दिन व्हाट्सएप में आपने मैसेज किया था राइट राइट। डिस्कास्टिंग अरे गुस्सा मत हो, कर दो ना, अनब्लॉक कर दो ना नहीं कभी नहीं प्लीज। नो अरे एक इंसान के नाते, एक फ्रेंड के नाते। नो आपने किसी को नंबर दिया मैंने नहीं नंबर दिया किसी को, मैं क्यों दूं? दिया था हाँ? मुझे पता है अरे वो आपका उधर का ही बंदा है, अभी उधर है फिलहाल अभी। नहीं हाँ? मैं बताता हूँ कौन है, उनको पता है कौन है। আপনাকে কি নাম্বার দিয়েছে ঘনশ্যাম ना ना, मैं तो घनश्याम से लिया था, मैं तो बहुत पहले से लिया था रे उधर घनश्याम। और घनश्याम मेरा नंबर बात तो, कहाँ से लिया घनश्याम हाँ? घनश्याम को मेरा नंबर कहाँ से मिला आप घनश्याम को जानती है? हेलो, अरे मैं बोला नंबर की, क्या आपको कोई खा रहा है क्या? कहाँ से मिला, क्या हुआ, प्रॉब्लम है क्या आपको कुछ? हाँ बहुत क्या प्रॉब्लम है? टेंशन टेंशन आ रहा है? यस किस बात का टेंशन? कौन है आप मुझे पता नहीं इस बात का बात सुनो, आपको खा तो नहीं रहे ना, बात ही कर रहे ना, ना आपसे कुछ मांग रहे हैं, ना आपसे मिलने की डिमांड कर रहे हैं, ना कोई और किसी चीज की डिमांड कर रहे हैं। मुझे पता है आप कौन हो अभी पता चल गया हेलो, अभी पता चल गया आप कौन है हाँ कौन है? उसके लिए चाना पाना क्या दिया पैकेट में हाँ? किस दिन पहले वो चाना दिया ना चाना पैकेट में हाँ और ये नाम हाँ, देखा कैसे पता चल गया अच्छा हाँ हाँ। और मेरे सासू माँ को क्या बोला डेंजरस बोलता राइट राइट। आता काय करायचं?
सोमनाथ दरगुडे. म्हणजे तुला तुझ्यापर्यंत नंबर दिलेला आहे तो घनश्यामने. आता आपण त्या घनश्यामला उद्या फोन लावूया फ्रेंड्स, आणि त्याचं मी रेकॉर्डिंग करून घेते. आता हिचं रेकॉर्डिंग अजून राहिलेलं आहे, ते आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बघूया. कारण खूप मोठा ब्लॉग झाला ना, मला ते ऐकायला नको वाटतं आणि समोरच्याला पण कंटाळा येऊन जातो. तर तुम्ही तुमच्या कानाने ऐकलेले ह्या दोघांचं रेकॉर्डिंग, की बाबा घनश्यामनी नंबर दिला, सोमनाथ दरगुडेने तिच्याशी कॉन्टॅक्ट केला, ही दोघांनी एकमेकांना काय सोम्यानी हिला काहीतरी दिलं, ही म्हणते या बी याद आया तूने मुझे ये दिया था. हा म्हणजे फौजमध्ये कामं कमी पण यांची लफडीच जास्त बघून घ्यायची. यांना घरी बायको कमी पडते का? पोरं काढताना काय हवेतून पडतात का? म्हणजे आणि वर यांना चांगल्या घरातल्या पोरी नाही लागत. यांना दारू पिणाऱ्या, यांना बुधवार पेठेतल्या, यांना 4 जण उराव घेणाऱ्या अशा बायका आवडतात. त्यामुळंच मी सांगते, प्रत्येकाने आपली मुलगी देताना फौजी ह्या नावाच्या माणसाला देऊ नका. कारण मी सगळ्या फौजींचं नाव घेत नाही, आणि जो फौजी नालायक असेल त्या फौजीला हा माझा व्हिडिओ टोचला जाईल. त्यामुळे आत्ता सांगते, परत कोणत्या फौजीने माझ्या व्हिडिओला कमेंट करू नका. जो फौजी मला व्हिडिओला कमेंट करेल त्या फौजीचा अख्खा बायोडाटा काढणार आणि त्या फौजीचं मी माझे व्हिडिओ नाव घेणार. त्यामुळं सांगते, माझा हा व्हिडिओ जो नालायक फौजी त्याला टोचणार आणि तोच फौजी मला कमेंट करणार, आणि ज्याला टोचत नाही तो मला चांगलीच कमेंट करतो. त्यामुळं सोमनाथ दरगुडे क्लॅप क्लॅप क्लॅप, तुला 3 वेळा क्लॅप करते. अरे बेवडिया, तू तर दारू पितो, तू लोकांच्या बायांना दारू पाहिजेतो व त्यांना म्हणतो कोणती दारू आणायची, आणि प्लीज ब्लॉक काढणार, हे करणार ते करणार. अरे झवाड्या, हेच तू बायका पोरांना प्रेम दिला असतं, ती बायका पोर दिवसून लांब गेलीच नसती. आता तुझा अंत होणार. आता इथून मग तुझे दिवस होते, आता माझे दिवस येणार, हे तू ध्यानात ठेव. राहिला घनश्याम आणि पवन आहे, त्याच्यापर्यंत पण मी पोचते. त्याला मी 2 दिवसात फोन करते आणि त्याच्यासंग बोलून घेते. तेव्हा तुला कळत तुझी बायको काय काय नाही, आणि त्याच्याकडून काढून घेते की हा कसा बोलतो ना कसा नाही. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा आवडला. ह्या नासक्याचं नाव नव्हतं घ्यायचं मला, पण ह्या नासक्याचा व्हिडिओ बनवायचीच वेळ येते, आणि अख्खा व्हिडिओ आता तिला माझी लाईफ स्टोरी अख्ख्या नासक्याच्याच याने होणार आहे. आता चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ कसा आवडला, पण आजपासूनचे व्हिडिओ मी सगळ्यांना आवाहन करते, आजपासूनचे जेवढे व्हिडिओ बनते तेवढे सगळे शेअर करत जा. कारण एका फौजीची नालायक कथा चांगल्या पोरींपर्यंत होऊ द्या. कारण पोरींना वाटतं फौजी म्हणजे लई लाखात एक नवरा, आणि तो चांगला आहे. पण प्रत्येक बायकोनी ना घरी आल्यानंतर नवरा सुट्टीला जेव्हा घरी येतो ना, तेव्हा त्याचं आहे ना ब्लॅकलिस्ट चेक करा. तुम्हाला ब्लॅकलिस्टमध्ये नाही पोरींचे नंबर गावले ना, ही मोनिका पण फौजीची बायको होती, तेच झालं, विश्वासघात झाला. चला भेटूया आपण सगळ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोवर सगळ्यांना नमस्कार, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम.